आज आपण बाहेर मार्केटमध्ये दिवाळी डेकोरेशनसाठी मिळणारे मोठे मोठे गोल्डन बीड्स बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे दोऱ्याचे संपलेले रील्स, फेविकॉल, पेपर आणि गोटापट्टी लेस लागणार आहे। हे जे आपली दोऱ्याची रीळ आहे त्याच्यात आपण समान 3 भाग करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण कात्रीने कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण पेपरची 4 बोटाने एवढी पट्टी घ्यायची आहे, एवढ्या साईजची साधारणपणे। त्याला रिफिलच्या साहाय्याने आपण रोल करून घेणार आहोत। तर पूर्ण ही पेपर आपल्याला अशी रोल करून घ्यायची आहे, हळूहळू। नंतर आपण पूर्ण पेपर असं रोल करून झाल्यानंतर आपण त्याच्या टोक स्टिक करून घेणार आहोत आणि नंतर ही जी आपण लाईन बनवली आहे त्याची चपटी करून घेणार आहोत। आणि आता हे जे आपण कट करून घेतलेलं आहे त्याला आपल्याला मधल्या भागाला चिकटून घ्यायचं आहे। जो निमुळता भाग असतो तो वरच्या साईडला करायचा आहे। आतल्या साईडला आपण जो मोठा पसरट भाग आहे तो लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण अशी बीड्स बनवून घेतलेली आहे। आता ह्याच्यावरून आपल्याला गोल्डन ही गोटापट्टी लेस लावून घ्यायची आहे। ते आधी स्टिक करून घ्यायचं आहे आपल्याला। सुईमध्ये ओवून घेऊन पण तुम्ही बाहेर काढू शकता। पूर्ण बीड्सला अशी जवळ गोटापट्टी लेसने आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे। बघा, लास्टला एंड लेस पण आतमध्ये आपल्याला स्टिक करून घ्यायची आहे। बघा, असा सुंदर गोल्डन बीड बाहेर बाजारात मिळतो तसा तयार झालेला आहे। अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगणार, जर तुमच्याकडे हे दोरा संपलेली रील्स नसतील तर पेपर घ्यायचा आहे। पेपरला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, इकडच्या साईडला बारीक आणि इकडच्या साईडला असा मोठा, आणि हा पेपर असा फोल्ड करायचा आहे आपल्याला। पूर्ण संपेपर्यंत वरून खालीपर्यंत असं फोल्ड करायचं आहे। वरची बाजू मोठीच ठेवायची आहे आणि खालची बाजू आपल्याला बारीक करत जायची आहे, जेणेकरून आपला बीड्स मणीचा शेप छान तयार होईल। अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण एक असा पेन नाहीतर काही पण घेऊ शकता तुम्ही, पेन पेन्सिल घ्यायचे आहे आणि आपल्याला ह्याला राऊंड फिरवून घ्यायचं आहे। ही पेपरची पट्टी फिरवून घ्यायची आहे। आता बघा, सुरुवातीला मी चिटकवून घेते आणि नंतर त्याच्यावर गुंडाळायचं आहे। हळूहळू असं प्रेस करत आपल्याला ह्याच्यावर गुंडाळून घ्यायचं आहे। मोठी जी साईड असते ती आतल्या बाजूला घ्यायची आहे आणि जी बारीक साईड आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे।
अशा पद्धतीने मी पेपर गुंडाळून घेतलेला आहे आणि स्टिक केले. याचा फेविकॉल सुकल्यानंतर आपण ह्या पेनातून हे काढून घेणार आहोत. दाखवतो तुम्हाला. असा बीड तयार झालेला आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला गोटापट्टीची लेस गुंडाळायची आहे. असा पेपरचा बीड तयार झाल्यानंतर आपण त्याला गोल्डन गोटापट्टी लेसने गुंडाळून घेणार आहोत. मगाशी आपण रीलच्या ह्याला केल्याप्रमाणेच ह्याला पण असं 1 बाय 1 जवळजवळ गोटापट्टीच्या लेसने गुंडाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला पेपर बीड्स तयार झालेला आहे. पेपर गोल्डन बीड्स तयार झालेला आहे. तर मी हे आतल्या बाजूला स्टिक करून घेते आणि राहिलेली लेस कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले हे गोल्डन बीड्स तयार झालेले आहेत. बघा, पेपरचे बनवलेले आणि रील्सचे बनवलेले दोन्हीमध्ये काही फरक वाटत नाही. आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण पेपर वाढवून घेऊन गुंडाळून करून घेऊ शकतो.